शेतीसाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब आवश्यक असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. पूर्वी शेतीसाठीच सिंचन व्यवस्था होती, परंतु औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे शेतीकरता उपलब्ध पाणी कमी होत असल्यानं पारंपरिक सिंचन पद्धतीत बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा सिंचनाकरता शेतकऱ्यांनी वापर करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. दरम्यान सांगोला महाविद्यालयात आयोजित 21व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेत मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या परिषदेत आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील, जलसंपदाचे सचिव डॉक्टर संजय बेलसरे आदींचा समावेश होता. या कार्यक्रमात विविध जिल्ह्यातून नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यावर जोर देऊन पाण्याचे व्यवस्थापन आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना यावेळी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी यावेळी केल्या. सिंचन परिषदेच्या माध्यमातून सिंचन व्यवस्थापनाबाबत नागरिकांच्या सूचना आल्यास शासन त्यावर सकारात्मक विचार करून त्या अनुषंगानं धोरण तयार करेल असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. दरम्यान यावेळी भारतीय हवामान खात्याकडून स्थापित स्वयंचलित हवामान केंद्राचं उद्घाटन जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. जलसंपदाचं योग्य व्यवस्थापन हे महाराष्ट्राच्या शेतीच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळं शेतकऱ्यांना लाभ मिळेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.